शिकवण प्रत्येक समाज फोटो आडवा झालाय तुमचा सर. बर. ठीक आहे. ठीक आहे ना. हो हो काकू. शिकवण दशकाचे नावच शिकवण आहे आणि प्रत्येक समाज आम्हाला शिकवण देतोय. शिकवण देतोय म्हणजे एक बोध देतोय, एक विचार देतोय आणि त्या विचारांच्या अनुषंगी आता आम्हाला कुठे आम्ही चाललो आहे, झाले साधनाचे फळ, संसार झाला सुफळाकडे जाते. निर्गुण निश्चळ ब्रह्म अंतरी बिंबले. प्रत्येक समाज शिकवण का देतोय हे फार महत्वाचं आहे. समाज 9वा आहे राजकारण निरूपण. या आधी पण समर्थांनी 11व्या दशकामध्ये 5वा समास राजकारणावर आपल्याला सांगितलं होतं की नेमकं राजकारण म्हणजे काय. आता आपल्याला असं वाटतं आम्ही तर साधक आहोत आणि साधक असताना राजकारणाशी आमचा काय संबंध. साधकाला समाज जीवन नसतो असं आपण अनेकदा ऐकत आलेलो आहोत, परंतु तरी सुद्धा राजकारणाचा संबंध आमचा साधकत्वाशी कोणता संबंध येतो असं आपल्याला नक्की वाटतं की नाही. काय संबंध साधकाचा आणि साधकत्वाचा तरी काय संबंध आहे. पण समर्थांनी सांगितलेलं आहे की राजकारण बहुत करावे परंतु कळवच नाही द्यावे, परपिढीवरी नसावे अंतःकरण. राजकारण करा समर्थांनी सांगितले, पण राजकारण करा म्हणजे कार्य करा, समाजामध्ये कार्य करा आणि त्या कार्यामध्ये सत्तेचा राजकारणाचा स्पर्श नसावा. राज्यासाठी करणारं जे सगळं कार्य आहे त्याला राजकारण असं म्हणतात. साधी व्यावहारिक भाषा, राज्यासाठी करण्यात येणारं सगळं कार्य त्याला राजकारण असं म्हणतात. मग तर राज्यासाठी कोण करतो राजकारण? नेते लोक करतात, आम्हाला माहितीये. मंत्री लोक राजकारण करतात, तेही माहिती. राजकारणाचे 2 अर्थ आहेत. राजकारण करू नकोस म्हणजे कुटील नीती नको वापरू असं आपण म्हणतो की नाही. राजकारण करू नको, राजकारण खेळू नको म्हणजे राजकारणामध्ये कुटील नीती असतात, गुप्त डाव असतात आणि हे सगळे ज्यावेळेला आम्ही व्यवहारामध्ये वापरतो ना या क्लुप्त्या सगळ्या, तेव्हा आम्ही म्हणतो राजकारण खेळू नको, राजकारण करू नको. आणि एखाद्या संस्थेच्या बाबतीमध्ये किंवा घराच्या बाबतीत म्हणतात फार राजकारण आहे हो आमच्याकडे, ते काही विचारू नका, आमची जॉईंट फॅमिली आहे, फार मोठं राजकारण खेळलं जातं. म्हणजे कुटील नीती वापरली जाते, क्लुप्त गोष्टी यामध्ये वापरल्या जातात आणि डावपेच खेळल्या जातात. कुटुंबामध्ये, संस्थेमध्ये, सगळीकडे याचा अनुभव आपल्याला येतो. म्हणजे एक प्रकारचं राजकारण हा शब्दच बदनाम झालेला आहे. सगळ्यांना मान्य राजकारण हा शब्द बदनाम झालाय की राजकारण म्हणजे कुटील नीती, कुटील डावपेच हे सगळं म्हणजे राजकारण. परंतु समर्थांनी काय सांगितलंय की सत्तेच्या राजकारणाचा त्या कार्याला स्पर्श नसावा. मग हे कार्य कोणी करायचं असतं? हे कार्य करणारा महंत असतो. मग आता महंत जो आहे, महंतांनी कार्य करायचा, कार्याचा व्याप वाढवायचा आणि राजकारण त्याला राजकारण असं म्हणतात. अध्यात्मामध्ये हे राजकारण आहे, बदनाम झालेला शब्द नाहीये. उलट समर्थ म्हणतात आहे की मुख्य हरिकथा निरूपण. समर्थांची त्रिसूत्रीय, चतुसूत्रीय, समर्थांची त्रिसूत्रीय चतुसूत्रीय. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी आणि चौथा अत्यंत साक्षेप. चतुसूत्री समर्थांची कोणती म्हटली तर ही चतुसूत्री आहे. सगळ्यात पहिले काय करायचं आम्हाला? हरिकथा निरूपण करायचंय.
हरिकथा निरूपण झाल्यानंतर काय करायचंय? राजकारण करायचंय. म्हणजे ऐकलेली कथा, ग्रहण केलेली कथा ही आम्हाला सगळ्या समाजामध्ये प्रचार आणि प्रसार करायचा आहे. त्याच्यासाठी राजकारण, त्याच्यासाठी कार्य, प्रचार प्रसाराचं कार्य करायचंय, म्हणून राजकारण असं म्हणतात. तिसरे सावधपण, आणि ते कार्य करत असताना सावध असावं. कार्यकर्त्यांनी, महंतांनी सावध असावं आणि साक्षेपी असावं, म्हणजे उद्योगी असावं. नाहीतर सगळ्यांना कार्याला लावून द्यायचं, आपण मात्र आराम करायचा, अजिबात नाही. उद्योगी असावं, कोणी महंतांनी, कोणी जो कार्य करतोय त्यांनी. समर्थांची चतुसूत्री आम्ही लक्षात ठेवायची. आता ही चतुसूत्री महंतासाठी सांगितली आहे का? तिसरा प्रश्न. ही चतुसूत्री महंतासाठी सांगितली आहे का? तर ही चतुसूत्री माझ्यासाठी सांगितली आहे. मी साधक या भूमिकेत आहे, त्यामुळे माझ्यासाठी ही चतुसूत्री सांगितलेली आहे. फार महत्वाची गोष्ट आहे. मग आता मला राजकारण करायचंय का? पुढचा प्रश्न. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये हे प्रश्न डोकावत असतील, म्हणून प्रश्न मांडते. कोणतेच प्रश्न ठेवायचे नाही. राजकारणाचा संबंध फक्त राज्यकर्त्यांशी असतो असं नाही. राजकारण म्हणजे फक्त घडामोडी, राज्यामधल्या घडामोडी आणि सत्तेसाठी भांडणं आणि सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न अजिबात नाही. ते राजकारण अध्यात्मामध्ये अपेक्षित नाही. तर महंतांनी केलेलं कार्य, महंतांनी केलेलं प्रचार प्रसार कार्य, ते कशा पद्धतीने करायचं हे सांगण्याचा जे शास्त्र आहे ते राजकारण आहे. आता महंतांनी केलेलं कार्य म्हणजे मला सुद्धा खारीचा वाटा त्यातला उचलायचा आहे. प्रत्येक साधकाला गुरु कार्य करायचंय, गुरु सेवा करायची आहे. माझ्या गुरूंनी जे मला शिकवलं आहे ते मी माझ्या अंगी मुरवायचं आहे सगळ्यात पहिलं. आणि मग त्याच्यानंतर आधी मी खायचं आणि मग गुरु उच्चिष्ट जसंच्या तसं सगळ्यांना वाटायचं. याला राजकारण असं म्हणतात. मग राजकारण करायच्या सुरुवातीला समर्थांनी अटी पण दिल्या हो. इतक्या सुंदर अटी दिल्या आहेत. दशक 11 मधला समास 5वा जो आहे त्याच्यामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे की राजकारण करायच्या आधी काय करावं लागेल? कर्म केलेची करावे, ध्यान धरिलेची धरावे. म्हणजे नित्य कर्म जे आहे ते पुन्हा पुन्हा करावे. स्नान संध्यादी नित्य कर्म हे पुन्हा पुन्हा करावे, म्हणजे चित्त शुद्ध राहील. कशासाठी करायचं कर्म? विहित कर्म का करायचं? कारण त्यांनी चित्त नेहमी शुद्ध राहील. आणि ध्यानाभ्यास तो तसाच रोज करावा. उपासना करायची, कर्म करायचं, निष्काम उपासना करायची, त्यांनी चित्त शांत होईल. आणि प्रवचनात वेदांत परत तोच ऐकावा, पुन्हा पुन्हा सविस्तर वेदांत ऐकावा. कर्म, उपासना आणि ज्ञान. वेदांत का ऐकावा? कारण मला त्याच्यातून ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय. पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. मी कोण आहे? माझ्या स्वरूपाची ओळख मला करून घ्यायची आहे. म्हणून वेदांत रोज रोज सविस्तर ऐकावा. आणि मग एकदा अशा पद्धतीने एकदा माझं जीवन घडत झालं की मग एकदा हे सगळी समजूत पटली. समजूत एकदा पटली की आम्हाला परत काहीच करावं लागत नाही. आणि एकदा समजूत पटली की पुन्हा पुन्हा ती केव्हाही बिघडते. म्हणून रोज करावं आहे, रोज. एकदा पटल्यानंतर आता बाकीचं करण्याची आवश्यकता का नाही. कर्म, उपासना आणि ज्ञान यांची सांगड मला रोज नित्याच्या जीवनामध्ये लावावी लागेल. आणि मग त्यानंतर आपणास जितुके ठावे तितुके इतरास सांगावे.
शाणे करून सोडावे सकल जन. प्रत्येक व्यक्तीचं हे राजकारण आहे. आहे की नाही महत्वाचा? समाज आमचा राजकारणाशी काय संबंध आहे? राजकारण राज्यकर्ते करतात, आम्ही राज्यकर्ते नाही. राजकारण म्हणजे समर्थांनी कार्याचा व्याप सांगितलेला आहे, कार्य करायचं आहे, तर कार्य सुद्धा आम्ही करत नाही, ते महंताचं आहे. म्हणजे आमचा काही संबंध नाही. समाज घेतला, बरोबर 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 वाचला, मोका झाला, चला समोर चलू, आपल्यासाठी काही कामाचं नाही, असं म्हणून होणार नाही. ज्या अर्थी समर्थांनी शिकवण दशकामध्ये हा राजकारण हा समाज दिलेला आहे, त्या अर्थी निश्चित तो मला काहीतरी एक बोध देऊ इच्छितो आहे, अशी दृष्टी आधी तयार करावी. आणि ही दृष्टी एकदा तयार झाली की मग त्या दृष्टीतून आम्ही समासाचा अध्ययन करावं, म्हणजे मग शिकवण त्याच्यामधून आम्हाला मिळेल. आणि शिकवण हीच आहे की राजकारण करायचं असेल, प्रचार प्रसार करायचा असेल, तर फार महत्वाची गोष्ट आहे की जाणावे परांचे अंतर, दुसऱ्यांच्या स्वभावाचं परीक्षण करायचं आणि उदासीनता निरंतर अनासक्ती सांभाळायची. अनासक्ती सांभाळायची, दुसऱ्यांच्या स्वभावाचं परीक्षण करायचं आणि न्यायनीतीला कधीही अंतर द्यायचं नाही. हा अत्यंत मोलाचा असा उपदेश समर्थांचा यात व्यक्ती आणि समाज यांचं हित सामावलेलं आहे, असं काकांचं म्हणणं आहे. मग आता राजकारणाचा संबंध माझ्याशी आहे की नाही? मग मी राजकारणाबद्दल जागृत असावं म्हणजे त्याच्या बातम्या रोज घ्याव्या, दिवसातून एकदा घ्याव्या. नेमकं काय चालू आहे हे कळतं, कुठे काय सुरू आहे हे एवढं कळतं. कशासाठी? सगळी समाजाची परिस्थिती समजून घ्यायची, देशाची परिस्थिती समजून घ्यायची, त्याप्रमाणे मला माझं कार्य करता येईल. लंकेवर समुद्रावर पूल बांधायचा होता लंकेसाठी, त्यावेळेला सगळी वानर सेना कामी लागली. मोठा मोठाले दगड टाकत होते, त्यांची ताकद सगळी कामी लागली. असं सांगतात की त्यावेळेला तिथे एक खार असते, ती खार तिथे आली आणि त्या खारेने पाहिलं की सगळेजण एवढे मोठे मोठे दगड टाकून राहिले आहेत आणि मला ते ही शक्य नाहीये, परंतु मला तर माझ्या रामरायाची सेवा करायची. लहानसा जीव हो एवढूसा, आणि तो विचार करतोय मला माझ्या रामरायाची सेवा करायची आहे. मी केलेलं एवढंही कार्य, भलेही मी मोठे दगड नाही उचलू शकणार, पण मी केलेलं इथे कोणतंही छोटं कार्य हे सेवा रामरायाची होणार आहे, रामरायासाठी मी करते आहे. आणि म्हणून तिने काय केलं हो, तोंडामध्ये थोडीशी माती, केवढं तोंड नसतं हो खारीचं, त्याच्यात थोडीशी माती आणायची आणि ती त्या दगडांमध्ये टाकायची. खरंच का त्या दगडांमधल्या गॅप भरल्या गेल्या असतील त्या मातीने? कल्पना करा बरं. परंतु तिचा भाव असा होता की मी केलेलं एवढे कार्य इथे रामरायाला अर्पण होणार आहे, ती त्यांची सेवा होणार आहे. आणि हे रामरायांच्या लक्षात आलं. ती खार सकाळपासून मेहनत घ्यायची, धावत धावत जायची, इतकुशी माती आणायची, टाकायची, परत धावत धावत जायची. रामरायांच्या लक्षात आलं आणि त्यांनी तिला विचारलं हे काय करते? तेव्हा तिने उत्तर दिलं की रामा, नाही मी एवढे मोठे मोठे दगड उचलू शकत, मला कल्पना आहे, पण तुझी सेवा करायला तुझी एक संधी तर मिळते आहे, जेवढ्या माझ्या ताकदीने होणार ती ताकद वापरून मी एवढी तर संधीने मी का सेवा तुझी करू शकेल. प्रभू मला इतकंही खूप आहे, माझ्या ताकदीप्रमाणे थोडीशी जास्ती ताकद वापरून मी तुझी सेवा करणार, मला इतकी जी सेवा मिळाली ह्याच्यात मी आनंदी आहे. आणि रामरायाला तिचं ती पाहून, सेवेचा भाव पाहून अत्यंत आनंद झाला. त्यांनी तिला उचललं आणि असं म्हणतात की तिच्या अंगावरून हात फिरवला तर ती बोट त्याच्या
अंगावर आहे म्हणून खारीच्या अंगावर पांढरे पट्टे आहेत ना, ते रामरायाची बोट आहे असं नसेल. त्याला तसा अर्थ दिला गेलाय, पण मला काय म्हणायचंय की भाव तयार झाला की नाही इथे. बस आता ती खार पाहिल्यानंतर त्या खारीचे प्रयत्न आपल्याला आठवतील की नाही, आणि अंगावरचे पट्टे पाहिल्यानंतर रामरायाचा हात तिच्या पाठीवरून फिरलेला आहे. श्री गुरूंचा एकदा कृपा हस्त आमच्या मस्तकावर असल्यानं, हो आमच्या पाठीवर असल्यानं, तर आम्ही कोणतंही विराट कृत्य करू शकतो. प्रत्येक कर्म ही कृपा दृष्टी फक्त आम्हाला प्राप्त झाली पाहिजे. बस ती कृपा दृष्टी आमच्यावर पडली, ती कृपा मी माझ्या पदरात पाडून घेतली असतेच. श्री गुरूंची मला माझ्या पदरात पाडून घ्यायची असते, मी माझ्या पदरामध्ये एकदा पाडून घेतली, काम झालेलं असतं. काम झालेलं असतं. आपल्या ग्रुपमध्ये पुण्याच्या एक भगिनी आहेत, आणि त्या मला त्यांची भेट झाली, गडावर भेट झाली. हो त्या भगिनींची अभ्यासू आहेत, फार अभ्यासू आहेत. आणि त्यांनी मला प्रसंग सांगितला की त्यांच्या पाठीवरून श्रीधर स्वामींनी हात फिरवला होता. त्या अगदी बालक होत्या त्यावेळेला. बालक असताना त्यांच्या आईनी श्रीधर स्वामींजवळ दिलं त्यांना, स्वामींनी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला. मी म्हटलं, ताई भाग्यवान आहात, तुमच्या पाठीवरून श्रीधर स्वामींचा हात फिरलेला आहे, नक्की कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि उद्या मनोबोधाचा जो आपला वर्ग आहे, त्या मनोबोधाच्या श्लोकावर निरूपण करणार आहेत, चिंतन मांडणार आहेत. काय आहे? कृपा. श्री गुरूंचा कृपा हस्त फिरलेला आहे. तसं माझा संबंध या राजकारणाशी नाही आणि महंताच्या कार्याशी पण नाही, असं समजून याच्यातून आपण बाजूला होण्यापेक्षा जेवढं मला जमतंय गुरुसेवा तेवढी मी करेन. आणि ती जर मला करायची असेल तर ती ह्या समाजाप्रमाणे करेल. समर्थांनी राजकारण निरूपणामध्ये जी पद्धत दिलेली आहे करण्याची, कार्य करायची, त्याप्रमाणे मी करेन. समाजशास्त्राला अभ्यास करताना काकांशी संवाद केला. काकांना म्हटलं की काका म्हणजे मी सुनील काकांशी बोलले आज, डॉक्टर काकांशी नाही, सुनील काकांशी बोलले. आणि सुनील काकांना म्हटलं की समर्थांनी ज्या पद्धतीने कार्य यामध्ये उद्भूत केलेलं आहे राजकारण निरूपणामध्ये, आणि आजपर्यंत जे काही समर्थांचे समाज कार्याबद्दलचे वाचले, महंताचं कार्य त्याच्याबद्दलचे जे वाचले, त्याच्यावरून माझ्या लक्षात एक गोष्ट आली. म्हटलं की डॉक्टर काकांनी काय पद्धतीने आपला शिष्यवर्ग घडवलाय, काय पद्धतीने साधक आहे की आपल्याकडून त्याच पद्धतीचं कार्य होतंय. आपल्याकडून म्हणजे प्रत्येक साधकाकडून अशाच पद्धतीची वर्तणूक होते, यापेक्षा वेगळी काही वर्तणूक होत नाही. समर्थांनी 400 वर्षापूर्वी जीवन ठेवलेलं आज प्रत्येक साधकामध्ये हे सगळं दिसतंय. श्री गुरूंची कमाल. तुम्ही म्हटलं आपण जेव्हा अभ्यास करू आता, तेव्हा आपल्याला पण लक्षात येईल की अरे आम्ही पण तर अशाच पद्धतीने जीवन जगतोय, हे निश्चित लक्षात येईल. आणि ज्ञानी आणि उदास अभ्यास तेने अखंड सावकाश एकांत सेवावा. ज्ञानी आणि उदास कार्य करताना काय करावं? महंत ज्ञानी असावा, म्हणजे ब्रह्मानुभव घेतलेला असावा. तो विरक्त, उदास असावा म्हणजे तो विरक्त असावा. तो ज्या वेळेला विरक्त असेल, तो ज्या वेळेला ब्रह्मानुभवी असेल, त्याच वेळेला तो समाजामध्ये वेळ देऊ शकेल, म्हणून तो विरक्त असावा, अनासक्त वृत्तीचा असावा. कोण? महंत. आणि मी
मी सुद्धा साधक म्हणून उदास असावं, ज्ञानी असावं. निश्चितपणे मी अनासक्त वृत्तीने कार्यकर्त्यांची फळी उभी करावी आणि समाजामध्ये कार्य उभारावे. कार्यकर्त्यांची फळी उभारावी. कशासाठी? कार्य करायला. कार्यकर्ते एकदा तयार झाले की मग कार्य करायला जो मुख्य महंत असतो तो थोडासा त्याला स्वतःसाठी वेळ मिळतो. आमच्या कुटुंबामध्ये आम्हाला तरुण पिढीला तयार करावं लागेल. तरुण पिढीच्या हातामध्ये सगळं सोपवावं लागेल. कार्यकर्त्यांची फळी. इथे तर आपल्याच प्रपंच संपत नाही हो. गृहस्थाश्रम आपल्याच संपत नाही तर आम्ही काय कार्यकर्त्यांची फळी तयार करू? म्हणजे काय कुटुंबामध्ये मागच्या येणाऱ्या नवीन पिढीच्या हातात सोपवू? तयारी नसते सोपवण्याची. मी एवढ्याने जमल्याने उडवून दिलं तर या नवीन तरुण पिढींनी लवकर प्रपंचामधून रिटायर्ड होण्याची इच्छा नसते हो आमची. ज्ञानी आणि उदास आम्ही झाल्याशिवाय आम्हाला कार्यकर्त्यांची फळी उभी करता येणार नाही. आणि एकदा कार्यकर्त्यांची फळी झाली की मग नक्की थोडासा एकांत मधून मधून घ्यावा. आहे की नाही? मदत चला शिवगडला जावं ना, काय हरकत आहे. एकदा कुटुंबाची जबाबदारी येणाऱ्या मागच्या पिढीवर सोपवून नवीन पिढीवर सोपवून द्यावी आणि आपण एकांतासाठी शिवगडला जावं. अभ्यासासाठी शिवगडला जावं. आपण म्हणतो नाही हो शक्य, घरी की नाही नाती असतात. आता त्यांना आल्यानंतर मला बघावं लागतो, मी कसं येऊ? आम्ही नाही येऊ शकत. अहो कार्यकर्त्यांची फळी उभारलीच नाही तर कार्य सोपवाल कसं? आणि वेळ कसा काढाल? एकांत कसा काढाल? याला कार्यकर्त्यांची फळी म्हणतात. तयार करावी लागेल आणि अशी तयार केली की जेथे तजवीजा कळती अखंड चाळा निघती, प्राणीमाताची स्थिती गती कळो येते. एकांतामध्ये का जायचं? समर्थ आम्हाला का सांगतात एकांत? एकदा कार्य सोपवून द्यायचं, कार्यकर्त्यांची फळी तयार करायची, त्यांच्याकडून कार्य करून घ्यायचं आणि स्वतः एकांत साधायचा. कशासाठी एकांत? नेहमी नाही बरं, काही काळ, काही गलबला काही निवड, ऐसा कंठीत जावा काळ. कशासाठी? थोडे काही दिवस एकांत साधायचा, कार्य करत असताना काही दिवस एकांत त्याच्यासाठी साधायचा की एकांतामध्ये नवीन योजना स्फुरतात, नवीन उपाय सुचतात हो. खरंच सुचतात. कारण एकांतामध्ये दुसरा कोणताच व्याप नसतो. कार्याचा व्याप नसतो, कार्यकर्त्यांचा व्याप नसतो, बाकी कोणताच व्याप नसतो. एकांतामध्ये मी आणि कार्य, मी आणि अभ्यास एवढंच असतो. तर त्यावेळेला संपूर्ण एकाग्रता विषयावर होते, म्हणजे अभ्यासावर होते, म्हणजे कार्यावर होते आणि मग नवीन नवीन योजना ते एकांतात सुचतात. म्हणून पूर्वीचे राजे महाराजे एकांत घ्यायचे, तिथे त्यांची खलबत चालायची. शिवाजी राजे आणि समर्थ एकांतामध्ये गोष्टी करायच्या. कारण राजकारणाचे सगळे डाव, सगळ्या योजना, नवीन योजना तिथे एकांतामध्ये सुचायच्या. म्हणून आम्ही पण साधकाने सुद्धा काही काळ निश्चित एकांत घ्यावा. तिथे नवीन काही सुचतं. अभ्यासाच्या बाबतीने अभ्यासामध्ये गती कशी यासाठी पण नवीन विचार सुचतात. म्हणून एकांत नक्की घ्यावा. या सगळ्या युक्त्या आहेत, कार्य करण्याच्या युक्त्या आहेत. कार्य करता मी, कार्य करून घेणारा मी, कार्य करणारा मीच. आणि म्हणून मी ह्या युक्त्या नीट लक्षात ठेवायच्या. म्हणून परमार्थ प्रथम पुरुषी एकवचनी आहे हो. प्रत्येक समास मला लावून घ्यायचा. जाऊ दे ना, माझ्यासाठी नाही, असं करून जर छाननी केली ना दासबोधाची तर काहीच हातात लागणार नाही. म्हणून साधक या भूमिकेमध्ये बसून प्रत्येक समासाचा अभ्यास करायचा आणि कार्याचं नियोजन करायचं. समर्थ म्हणतात आहे कार्याचं नियोजन करा.
कसंही कार्य नका करू, कार्य करायचं म्हणून करू नका, त्याचं नियोजन करा, कशा पद्धतीने मी पाहिजे, कोणत्या मी कोणता नेमका वाट मी धरावी, त्या वाटेने मी माझं कार्य सुरू राहील, याचं नियोजन करायचं आहे. मग एक साधिका, त्या साधिकेला बोलता बोलता लक्षात आलं की सुंदरकांड, इतके वर्ष सुंदरकांडाचा अभ्यास केला, एवढे वर्ष सुंदरकांडाचा अभ्यास केलाय, रामायणाचा अभ्यास केलाय, आणि आता वेदांतामध्ये उतरली आहे. एकदम वेदांत सांगण्यापेक्षा सांगितलं की सुंदरकांडाच्या माध्यमातून वेदांत कर नियोजन. आणि सुंदरकांड मध्ये काय वेदांत आहे, काय ज्ञान आहे, हे त्या सुंदरकांडवाल्या लोकांना जर सांगितलं तर ते सुंदरकांडामधून ज्ञानाकडे वळतील निश्चितपणे. आणि त्यासाठी सुंदरकांडचा अभ्यास करण्यासाठी वेदांत त्या सुंदरकांडामध्ये ज्या पुस्तकात आहे त्या संतांचं पण नाव सांगितलं सुनील काकांनी, आणि त्याच्यातून ते कार्य करणं सुरू आहे. त्याला म्हणतात सुयोग्य नियोजन. योग्य नियोजन हे कोणी शिकवलं? हे काकांनी शिकवलं आम्हाला, म्हणजे आपल्या सगळ्यांना, प्रत्येकाला काकांनी शिकवलंय की कसं नियोजन करायचं, अभ्यासाचं कार्याचं नियोजन कसं करायचं. ऍट रॅन्डम अभ्यास करायचं नाही. हो, आज वाटलं दासबोध वाचला तर दासबोध वाचला, उद्या कंटाळाला दासबोध जातो, ज्ञानेश्वरी वाचली नाही. विचारांचं पण नियोजन, आम्हाला सुयोग्य नियोजन करायला पाहिजे. तेव्हाच कार्य समजेन असे होते. कोणतं कार्य हो? मला सच्चिदानंद पदवी घेणे, आयुष्याच्या कारणे सच्चिदानंद पदवी घेणे हे महान, फार मोठं कार्य दिलेलं आहे मला श्री गुरूंनी. आणि सच्चिदानंद पदवी मी घेत असताना तीच घेत 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 इतरांना सुद्धा त्याच्यातलं काही देता आलं तर फार छान. म्हणून कार्य हे माझ्या एकट्यापुरता नसून माझ्या बरोबर मी 4 लोकांचं सुद्धा, त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये माझ्या बरोबर घेईन. हो, सहचर्यांचे रेटे घेईन आणि सहचर्यांना पण रेटे देईन. म्हणून सुयोग्य नियोजन पाहिजे. हिशोब जर नीट ठेवला तर आर्थिक व्यवहार छान होतात की नाही तर मग दिवाळ निघतं घराचं. खर्च करतच गेलो लक्षातच नाही आलं, सगळे पैसे संपतात तेव्हा लक्षात येतो, अरे आता काहीच पैसा नाही माझ्याजवळ. परंतु त्याच वेळेला जर हिशोब ठेवला असतो ते लक्षात आलं असतं की माझ्याजवळ किती आहे, 10 लाख आहे, आणि आता 4 लाख खर्च झाले, 6 लाख माझ्या जवळ आहे. 6 लाखाचं नियोजन मला नीट करायचं आहे. हिशोब ठेवला असं तर लक्षात आलं असतं. नाही तर 10 लाख संपून गेले, आता कसं, केव्हा संपले कळलंच नाही, कुठे गेले हेही माहित नाही. ते होते तोपर्यंत खूप मजा करून घेतली, आता संपल्यानंतर काहीच लक्षात नाही. दिवाळ निघालं, व्यापाराचं दिवाळ निघालं, कुटुंबाचं दिवाळ निघालं. म्हणून सुयोग्य नियोजन फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. याला सुयोग्य नियोजन असं म्हणतात. आणि यामध्ये सर्वांगीण विचार करावा लागतो, योजनाबद्ध काम करावं लागतं. योजना असावी प्रत्येक गोष्टीची, शिस्तबद्ध काम असावं. माझं रोजचं दैनंदिन जीवन सुद्धा शिस्तबद्ध असावं, अस्ताव्यस्त कधी नसावं. अस्ताव्यस्त मुळे काय होतं, सगळं उभं राहिलेलं कार्य, काम बिघडतं. समर्थ म्हणतात, एक मिराची साधती, एक सिद्ध्या गवाविती, व्यापकपणाची स्थिती ऐशी आहे. योजनाबद्ध जो काम करतो तो नवीन नवीन काम उभे करतो. हो, त्याचं प्लॅनिंग असतं की आता कुठल्या बाजूला कोणतं कार्य करायचं, कसं करायचं, कोणाला कोणतं कार्य वाटून द्यायचं, त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे,
पण स्वतः स्वस्थ बसत नाही, हे पक्क लक्षात ठेवायचं. म्हणून नियोजनाला फार महत्व आहे. म्हणून जसं सारखं कामामध्ये राहिलं तर कार्यकर्त्यांची जवळीक पण येते आणि अतिपरिचयामध्ये अवज्ञा येते. या सगळ्या कार्य करण्याच्या युक्त्या आहेत. अतिपरिचय घडतं आणि अतिपरिचयात अवज्ञा घडते. म्हणून फार जवळीक पण कार्यकर्त्यांची करू नये. आपल्या शब्दाला किंमत राहत नाही त्यामध्ये, आणि आपल्याला विश्रांती पण मिळत नाही, तेही महत्वाचं आहे. कसं नियोजन करायचं, त्या नियोजनामध्ये बाकीच्यांना तर वेळ द्यायचाच, परंतु मला सुद्धा स्वतःसाठी वेळ रोजचा राखून ठेवता आला पाहिजे. नाही तर सकाळपासून अहो एवढे काम असतात, फुरसतच नाही मिळत आम्हाला. 1 तास मीटिंग आहे, करायला फुरसत नाही मिळत, थकून जातो हो, विश्रांती मिळत नाही. आणि आळस केला तर त्या आळसामुळे वेळ मिळत नाही, म्हणूनही कार्य बुडतं. अतिउद्योगी नसावं, आळशी पण नसावं. वेळेचं नियोजन नीट नसावं, कार्याचं नियोजन असावं, वेळेचं नियोजन असावं, व्यक्तींचं नियोजन असावं. हे सगळं डॉक्टर काकांकडे पाहिल्यानंतर, त्यांच्या सहवासात राहिल्यानंतर आपोआप आपल्यामध्ये उतरतं. मी बोलते पण आपल्याला सगळ्यांना जाणवत असेल की खरंच सुनील काकांचं कार्य असं आहे, पण ते आलं कुठून? आलं कुठून? मूळ स्त्रोत तिथून आलं. तिथून ती गंगा वाहत आली हो सगळी, आणि झिरपली. नुसती धो धो वाहत चालली नाही गेली, झिरपत झिरपत आली, आणि अजूनही झिरपत झिरपत चाललीच आहे. काय श्री गुरूंचं कार्य, काय त्यांचं नियोजन आहे. श्री गुरूंचं कार्य, त्यांचं नियोजन पाहिलं, अंतःकरण प्रेमाने ओथंबून येतो. या संतांची मानव उपकार म्हणजे निरंतर जागविती. काय उपकार मानू या श्री गुरूंची. नियोजन शिकावं तर श्री गुरूंकडून शिकावं. जीवनाचं नियोजन, अभ्यासाचं नियोजन, कार्याचं नियोजन, राजकारण. म्हणून कार्य करताना सुद्धा आता लोक बरेच असतात आपल्या सहवासामध्ये, त्यांना रिकामं राहू द्यायचं का हो, की झालं आता कार्य संपलं, झाला एक कार्यक्रम संपला, आता आपण जरा आराम करू. नाही, अजिबात नाही. रिकामा वाया जाऊ नये दीक्षण, समर्थांचं हे वचन आम्ही कार्य करताना निश्चित जाणावं, आणि त्यांच्या मागे काहीतरी उपासनेचे नित्यनेम लावून द्यावे, निश्चितपणे लावून द्यावी. स्वस्त नाही ठेवू त्यांना, कधी स्वस्त नाही ठेवू. म्हणून तो वक्तव्य हे सदर सुरू केले. कशासाठी सुरू केलं? 1 तास मीटिंग 23 तास काय करायचं? प्रपंचात छान रमायचं नाही हो. प्रत्येकाने तयार करा, आज मला नेमकं काय समजलं, 5 मिनिटाचं वक्तव्य प्रत्येकाने लिहून काढा. भले नका ग्रुपवर सांगू, पण माझं तयार आहे. नित्यनेम लावून दिली, नित्यनेम वक्तव्याचा. त्या नित्यनेमामध्ये मला बसायचं, मी बसतो की नाही हा माझा प्रश्न आहे. आम्हाला बसायचं की नाही हा आमचा प्रश्न असतो. जाऊ दे ना, ताई करतातच तर खरी रोज वक्तव्य, कशाला तेवढं ऐकायचं, मोकळं व्हायचं. मोकळच होतात हो लोक वक्तव्य ऐकून. माझ्या लक्षात आलं, ते वक्तव्य ऐकून खरंच मोकळ होतात, पुढच्या श्रवणाला तयार होतात, आणि श्रवण झालं की त्याही श्रवणातून मोकळ होतात. नाही नाही, म्हणून नित्यनेम लावून द्यावे, म्हणजे मग बाकीची उपद्व्याप करण्याला आम्हाला वेळच मिळत नाही.
खूप उपद्व्याप करतो. हा नेम लावून घेतला स्वतःला, उपद्व्याप करायला वेळच नाही मिळत. हो, 1 तास सकाळी होतो, त्याच्यानंतर आम्ही परत ऐकतो. आणि मला काय समजलंय, हा विचार सतत डोक्यात असतो, तर बाकीचे विचार डोक्यात येतच नाही. बाकीचे विचार म्हणजे कोणते? शेजारी काय करतोय, त्याचे कोणते व्याप चालू आहे, उपद्व्याप कोणते सुरू आहे, कुटुंबियातील इतर लोकांचे काय व्याप चालू आहे, माझ्याबद्दल काय बोलतात आहे, काही डोक्यात नाही विचार आहेत. एकच विचार. मुंडकोपनिषदामधल्या 7व्या श्लोकामध्ये विशेषण दिली स्वरूपाची, ती मला कशी लावून घेता येईल. एकेका वाक्यात आज लिहूनच काढतो आणि त्याचवर विचार करतो. नाहीच वेळ मिळतो उपद्व्याप करायला. कार्य, नियोजन त्याच मी आता याच्यामध्ये कार्य करत असताना असतात काही लोक, कसे असतात, असतात काही वाईट प्रवृत्तीचे, असू द्या ना, म्हणून त्यांना टाळायचं का? अजिबात नाही. समर्थ म्हणतात की चोर जर असेल, चोरी करण्याची प्रवृत्ती ज्याची चोरी करण्याची प्रवृत्ती आहे, अशी जर का व्यक्ती असेल, तर त्याला नेमकं कुठे काम द्या, जिथे अत्यंत म्हणजे महत्वाचं काम आहे, मौल्यवान वस्तू सांभाळण्याचं काम आहे, तिथे त्याला काम द्या आणि त्याच्यावर विश्वास ठेवा की तू आहे ना, तर आता मला काळजी नाही रे, वस्तू हरवण्याची काळजी नाही. त्याच्यावर विश्वास दाखवा, खरा विश्वास दाखवा, खोटा नाही. आता तोंड देखत विश्वास आणि आतमध्ये काय मी चोर येतो, काय करतो काय मी, चोरी करेल तर काय मी, नाही नाही, आत एक बाहेर एक नाही. ज्यावेळेला विश्वास तोंडातून दाखवत आहे, त्यावेळेला तो अंतःकरणात पण पाहिजे, अंतर्बाह्य सारखंच. म्हणून चोरालाच तिजोरीच्या किल्ल्या द्या हो, आणि सांगा की ही तिजोरीच्या किल्ल्या तुला देतोय, सांभाळून ठेव बरं का, बघ कोणी चोर नाही आला पाहिजे, पण तू चोर आहे अशी त्याला जाणीव नाही द्यायची. कोणामधली त्रुटीची जाणीव द्यायची नाही, पण जी त्रुटी असेल ना, ती त्रुटी त्याची भरून काढण्यासाठी त्याला तेच कार्य द्यायचं. अभ्यास करण्याचा कंटाळा येत असेल ना, तर आपण त्याला म्हणायचं तुला अभ्यास करायचा कंटाळा येतो, अभ्यास केला पाहिजे, असं नाही म्हणायचं. त्याला एक पुस्तक द्यायचं हातात, हे पुस्तक तुला प्रेझेंट येतं, या पुस्तकामध्ये की नाही एकच माझं काम करशील का? तो म्हणतो हो नक्की करेल तुमचं काम मी. आणि तो सत्व प्रवृत्तीचाच असतो. मग आता एक असं कर, या पुस्तकामध्ये फक्त जी काही महत्वाची वाक्य असतील ना, त्याला तेवढी अंडरलाईन करून ठेव माझ्यासाठी. म्हणजे त्याला पूर्ण पुस्तक वाचावं लागेल की, म्हणजे त्याचे उपद्व्याप बाकीचे बंद होतील की नाही. आता वाचनाचा कंटाळा आला हे तो सांगू शकतो का? अभ्यासाचा कंटाळा आला हे सांगू शकतो का? आपोआप त्या ग्रंथाचा अभ्यास येईल आणि अंडरलाईन करून ते पुस्तक माझ्या हातात येईल. अरे वा, फार सुंदर अंडरलाईन केल्या रे, आता असं करतोस का, हे थोडेसे लिहून दे मला, म्हणजे माझं खूप काम वाचेल प्रवचनातलं. तो त्याला वाटतं की हा बरोबर आहे, त्यांचं काम मी वाचतो आणि तेवढी आपली मदत होते. या ह्याच्या खाली तो लिहून पण देतो, तेवढे अक्षर डोळ्यासमोरून जातात, अभ्यासाची गोडी तयार होते. म्हणून आणि मग त्याला सांगावं की आता तुझ्या अभ्यासाची वृत्ती तयार झाली आहे, तुझ्यामध्ये ती नव्हती म्हणून मी एवढी केली, त्याला क्षमा करावी. काय कार्याचं स्वरूप सांगितलंय हो समर्थांनी. भांडण गृहावरच चोर नेमावा, म्हणजे त्याच्यावर विश्वास दाखवला की तो चोरतच नाही काही, आणि हळूहळू त्याच्यात हा दुर्गुण कमी करावा, युक्तीने दुर्गुण कमी करावे आपल्या सहवासातल्या लोकांचे. आणि मी कमी केला म्हणून मोठेपणा नाही मिळेल, फार महत्वाचं आहे. नाही तर मग ते ह्या युक्त्या आहेत, समर्थ म्हणतात ह्या सगळ्या युक्त्या आहे, आणि ह्या सगळ्या युक्त्या आम्ही कार्य करताना केल्या पाहिजे. किती युक्त्या दिल्या हो, 31 पर्यंत. म्हणून असो ऐसे राजकारण सांगता ते असाधारण. कसं आहे राजकारण? असाधारण आहे हो, सांगायला बसलो तो खरंच असाधारण.
सुचित अवस्था अंतःकरण राजकारण जाणे. राजकारणासाठी अंतःकरण कसं पाहिजे? सुचित हवं, शुद्ध हवं, स्थिर हवं. विश्वास वाटतो त्या गोष्टीचा. राजकारणी लोक शुद्ध अंतःकरणाचे असतात. मी ते राजकारण म्हणत नाहीये. राज्यकर्त्यांचं राजकारण इथे अपेक्षित नाही, अजिबात नाही. राजकारणाचं राजकारण नाही. आधी सुरुवातीला सांगितलंय समर्थांनी. मी एक गोष्ट आपल्याला सुरुवातीलाच सांगितली की सत्तेचा राजकारणाचा स्पर्श नसावा. राजकारण बहुत करावे. 11व्या दशकामध्ये 5व्या याच्यामध्ये उभी राजकारण बहुत करावे परंतु कळोच नेदावे. सत्तेच्या राजकारणाचा स्पर्श नसावा या ठिकाणी. आणि म्हणून कार्य करत असताना तुम्ही काही बंडखोर कार्यकर्ते पण तयार ठेवावेत बरं का. बंडखोर बडबड करणारे कार्यकर्ते पण प्रत्येकामधला तो गुण टिपायचा, एक एक गुण टिपायचा आणि त्याच्यामधला तो प्रकर्षाने असलेला गुण लक्षात घेऊन त्याला त्याला तसं तसं कार्य द्यावं. बडबड करता कार्य करताना नेहमी 4 लोकांमध्ये सोडून द्यावं. ते बरोबर काय करतात, ते बरोबर याची प्रतिष्ठा मांडतात, अभ्यासाचीच प्रतिष्ठा म्हणतात. अभ्यासाचीच प्रतिष्ठा म्हणतात, वेदांताचीच प्रतिष्ठा म्हणतात. आणि त्याला बोलायची हौस असते आणि मग तो बोलतो, हेच बोलत असतो, त्याला तिथे नेमून द्यावं. आणि अशा पद्धतीने काट्याने काटा काढावा ही पण युक्ती सांगितली. काठीने कांटीने कांटी झाडावी, झाडावी पण ते कळून येदावी. कसा काटा काढला हे कळता कामा नये. त्याच्यामधला दुर्गुण कसा दूर झाला हे त्यालाही कळत नाही हो. आणि मग एक दिवस असं वाटतं की अरे होते काही साधक सकाळी 7 वाजता सत्संगाला यायचं, केवढं कठीण. शरीराच्या खूप व्याधी होत्या. त्या व्याधींमुळे औषध घ्यावी लागायची झोपेची आणि सकाळी 7 वाजता येणं कठीण असायचं. खंत व्यक्त केली, खंत व्यक्त केली. काय करू, 7 वाजता सत्संगाला नाही येऊ शकत. भैया बाबींकडे सत्संग आमचा असायचा. सुनील काकांनी सांगितलं त्यांना काही हरकत नाही, शरीराची व्याधी आहे, अतिशय व्याधी आहे शरीराला, म्हणून झोपेच्या गोळी घ्यावी लागते. सकाळी झोप उघडत नाही, काही हरकत नाही, जेव्हा उघडली तेव्हा उठा आणि या. पण उशिरा हो, काय हरकत आहे, फक्त 5च मिनिटं मला मिळेल, काही हरकत नाही, नुसतं आम्हाला भेटायला या. सगळ्या साधकांना पटलं, पटलं महत्वाचं. आणि यायला लागले मग. आणि येता 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 7 वाजता शार्प तयार. हळूहळू हळूहळू त्यांच्या मधला तो जो काही दोष होता तो निघून गेला. तसं नियोजन झालं दिवसभराचं, तसं गोळीचं नियोजन झालं आणि सकाळी 7ला हजर. 7ला ज्या दिवशी ते हजर झाले त्या दिवशी आमच्या आनंदाला पारावार राहिला नाही. काट्याने काटा काढला पण कसा काढला कळलं पण नाही. तेही खुश, सुंदर अभ्यास करतात. आज हिंदीमध्ये अभ्यास करतात. आणि म्हणून गाजावाजा नाही करायचा फार, आम्ही केलं आम्ही केलं आम्ही केलं. मी आपल्याला का सांगते हे सगळं, गाजावाजासाठी नाही. हे प्रयोगाच्या पद्धतीचे झालेत आणि काकांनी करून घेतले. डॉक्टर काकांनी हे करून घेतले. काकांकडे पण अनेक साधक जातात, काका खूप कंटाळा येतो अभ्यासाचा. ठीक आहे, नको करू अभ्यास. हा, काका काय म्हणतात ते, बिलकुल करू नको, पण 5 मिनिटं 2च ओळी वाचत जा, एवढं होईल ना. 5 मिनिटाचा अभ्यास, हो काका 5 मिनिटं काढतो. 5 मिनिटाची 50 मिनिटं केव्हा झाले कळलंच नाही, बिलकुल कळलं नाही. गडावर नोकरी गडावर जायचं असायचं, नोकरी होती, जमायचं नाही. तुम्ही काका एकटेच जायचे. काका प्रत्येक वेळेला विचारायचे, अरे एकटाच आला, ती नाही आली. अरे काकांना बोलवायचं. एके वर्षी गडावर गेले 2च दिवसासाठी. काका
नोकरी आहे, एवढी सुट्टी नाही मिळत. काही हरकत नाही, 2 दिवसाची मिळते ना. हो काका, मग 2 दिवस यायचं चालेल. हो, 2 दिवसाचे 8 दिवस केव्हा झाले कळले नाही. नोकरीमुळे अभ्यासाला वेळ मिळणार नाही म्हणून आम्ही नोकरी करत नाही. काका म्हणाले, नोकरी करत नाही, अभ्यास, तू एवढा अभ्यास करणार आहे, होणार आहे म्हणून नोकरी सोडून देणार आहे. सुट्ट्या नसतात, सुट्ट्यांमध्ये अभ्यास नाही होत. शनिवार रविवार असतो, सुट्ट्या असतात, सुट्ट्यांमध्ये अभ्यास करायला लागलो. आता नोकरी करता करता जमायला लागला, वेळ मिळायला लागला. असलेला आळस कसा काकांनी काढून टाकला अलगत. गाजावाजा फार नाही केला, सांगत नाही बसले, आम्ही केलं, आमच्यामुळे अभ्यासाला लागला, आमच्यामुळे अभ्यासाला लागला, आमच्यामुळे अभ्यासाला तयार झाले नाही. हो, गाजावाजा नाही करायचा म्हणजे फारसा विरोध पण होत नाही. असं जेव्हा काम करताना आपण बघतो ना महंताला, तेव्हा नक्की त्याच्याबद्दल आदर वाढतो. आणि त्या महंताच्या सहवासामध्ये त्यांच्या महंताच्या तोडीचेच कार्यकर्ते तयार होतात. म्हणून सकाळी म्हणतो की काकांनी सगळ्या प्रत्येक साधकाला असेच असंच तयार केलंय. समर्थांच्या प्रत्येक ओबीमध्ये काकांचा साधक बसतो. काय महान कार्य केलं. आणि त्याच्यामधले 13 जण काकांनी निवडलेत. सगळे तर निवडून होऊ शकत नाही. त्याच्यामधून 13 कल्पना करा, त्याच्यामधून 13. आणि असा हा कामाचा व्याप करताना सांभाळताना दुसऱ्यावर का आम्ही विसंबून राहिलो. जो दुसऱ्यावरही विश्वास त्याचा कार्यभाग उघडायला, आता करता त्यानं सगळेजण काम, आता आम्ही नाही केलं तरी चालतो, आता आम्ही रिटायर्ड होतो, करून टाका तेवढं, तो उत्सव आपण करायचा, तुम्ही करा, तुम्ही करा. आणि मग त्या उत्सवामध्ये अनेक चुका होतात लक्ष न घातल्यामुळे. जो दुसऱ्यावरही विश्वासाला त्याचा कार्यभाग उघडायला हळूहळू त्या कार्यामध्ये काय येते, संथ गती येते, ढिलेपणा येतो आणि मूळ उद्देश बाजूला पडतो. म्हणून दुसऱ्यावर विसंबून राहणं अजिबात मान्य नाही. परमार्थामध्ये दुसऱ्यावर विसंबून राहायचं नाही, आपलं आपणच करायचं, आपला अभ्यास आपण करायचा. आता बाकीचे अभ्यास करतात आहे, मला काय गरज आहे. आता वक्तव्य काकू करतातच आहे, आम्हाला काय गरज आहे. आम्हाला रोज ऐकायला मिळतं, तेवढं ऐकून घ्यायचं. आणि एक दिवस काकून नाहीच केलं वक्तव्य तर अरे, कोणीच तयार नाही. कोणाचं असेल तयार, नाही, आज कोणीच नाही तयार. तुम्ही आम्हाला आधी नाही सांगितलं, आधी सांगणार पण नाही. आपण करताच हा हेच गृहीत धरलंय, काकांनी हेच गृहीत धरलंय, सुनील काकांनी सगळे करतील, करत असले पाहिजे. सुनील काका कोणाने केव्हाही सांगू शकतात वक्तव्य, बघा कोणाला केव्हाही सांगू शकतात की आज काकू नाही करणार, आज कोण करतील, हे करतील. अर्थभार एक दिवस आधी सांगतील, ते आदल्या दिवशी सांगतील उद्या आपणाला करायचंय वक्तव्य. मग वेळेवर हडबडायला नको, आज माझ्याकडे पाहुणे येणार आहे, आज मला खूप व्यस्तता आहे, आता कसं मी अभ्यास करू, कसं लिहू, कसं सांगू. नाही, प्रत्येकाला कष्ट करायचे आणि सगळे कार्याची सर्व अंग ही आहे की सगळ्यांना सगळं नाही सांगत बसायचं. सगळ्यांजण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात, एकाच कामात सगळे इन्व्हॉल्व्ह, असं नाही करायचं. नीट विभागणी करायची, कार्याचा अंदाज सगळ्यांना देऊ नये. नेमकं आमचं आपलं कार्य काय हे लक्षात ठेवा. हे कुटुंबामध्ये सुद्धा मला असंच करायचंय.
कुटुंबात राजकारण मला अशा पद्धतीने खेळायचंय आणि कुटुंबामध्ये आनंद तयार करायचा आहे, सुख शांती तयार करायची आहे. कुटुंबाचा मुख्य मी आहे, माझ्या जीवनाचा मुख्य मी आहे. कुटुंबाचा महंत मी आहे, माझ्या जीवनाचा महंत मी आहे. समाजासाठी कार्य करताना समाजामध्ये महंत मी आहे. सगळ्या भूमिकेवर मला, सगळ्या फ्रंटवर मला युद्ध खेळता आलं पाहिजे. ह्याच पद्धतीने त्याच पद्धतीने जर केलं तर मुख्य सूत्र हाती घ्यावे, स्वतःच्या हातात मुख्य सूत्र असावं आणि बाकीच्या करणे ते लोकांकरवी करवावे, कित्येक खलक उगवावे राजकारणामध्ये. मुख्य सूत्र मी हाती घ्यावं आणि बाकीचं सगळ्यांकडून करून घ्यावं. आणि काम करताना मात्र दुष्ट प्रवृत्तीचे लोक पण हाताशी धरावे, गुंड लोक सुद्धा हाताशी धरावे. आपल्या कामाला येतात, ते आपलं संरक्षण करतात. गुंड लोकांच्या प्रती आपल्या त्यांच्या प्रती, त्यांच्या मनामध्ये आपल्या प्रती चांगला भाव असतो आणि आपल्या मनात पण त्यांच्या प्रती चांगला भाव ठेवायचा. ते नक्की कामात येतात, ते आपले संरक्षक बनतात. हो, धक्का नाही लागू देत, पण त्यांच्या प्रती आपल्या मनामध्ये भाव चांगले असावे, त्यांची दुष्ट प्रवृत्ती कमी करण्यासाठी. आपण नेहमी काकांकडून उदाहरण ऐकलंय की नाना महाराजांचं, की त्याला म्हणायचे ये इथे जवळ बस, माझ्या ये जवळ बस. तो खूप दारू प्यायचा, जवळ बसायचं. एक दिवस त्याची दारू सुटली, महाराजांचं प्रेम त्यांच्या जवळ बसून. दुष्ट प्रवृत्ती लोक पण ठेवावेच आणि नियम ठेवावे, नियमाने सगळ्या संघटनेला बंदिस्त ठेवावं, त्यांच्यावर चौफेर लक्ष ठेवावं आणि मी मठाधिपती असा अहंकार नाही धरू. मी करता, मी कुटुंबाचा करता. कुटुंबात सुद्धा नियम ठेवावे, कडक नियम नसले तरी थोडे बहुत असावे. कोणी केव्हा यावं, कोणी केव्हा जावं, काही बोलू नये, कोणाशी नसता व्यस्त प्रपंच नाही करावा. असे संस्कार कुटुंबियांवर आम्ही करावेच, नक्की करावे. आमच्यावर जर ते संस्कार असेल, आमचं जीवन जर शिस्तबद्ध असेल तर कुटुंबात आपोआप शिस्त येते. आणि अहंकार करायचा काही जरूर नाही तिथे सुद्धा. म्हणून सगळी कामं जी आहे ती फार कशाने करावी, मुत्सुद्देगिरीने करावी असं सांगितलं. जराही ढिलाई ठेवू नये यामध्ये, आणि दुर्जनांबद्दल कधी बोलू नये. कार्य करीत असताना कधी दुर्जनांबद्दल चर्चा करू नये. ती चर्चा तिथेच थांबवावी, तो उगीच गप्पांना उठतो आणि मग अध्यात्म बाजूला पडतो, अध्यात्म चर्चा बाजूला पडते आणि तो कसा, हा कसा, हा असा, तो तसा सुरू, त्यांच्या दुर्गुणांबद्दलची चर्चा सुरू. म्हणून तिथे त्यांच्याबद्दल काहीच बोलायचं नाही, तिथेच ते मूळ छाटून टाकायचं. महंतांनी छाटलं तर बाकीचे बोलतच नाही, चर्चेला येतच नाही. अशी चर्चा टाळावी आणि आत्मचर्चा वाढवावी. ही चर्चा टाळावी, आत्मचर्चा वाढवावी. आणि अशा पद्धतीने चातुर्यपूर्ण आणि शास्त्र शुद्ध आणि वेदपक्त्वाने सगळ्यांना आकृष्ट करून घ्यावं आणि कार्य करावं, कार्य करावं, निश्चित करावं. आपल्याला जमत असेल तर समाजामध्ये करावं, नाहीतर आपल्या कुटुंबासाठी तरी. कुटुंबामध्ये अशा पद्धतीने जर आपण वागलो, अशा पद्धतीने माझी वर्तणूक जर माझ्या कुटुंबामध्ये असेल तर माझं कुटुंब सुद्धा कसं राहील, व्यवस्थित राहील. कुटुंबातली सगळी सदस्य सुद्धा, त्यांचा सुद्धा निश्चितपणे कल्याणाकडे त्यांची वाटचाल होईल, निश्चितपणे होईल. समजा नाही झाली त्यांची कल्याणाकडे वाटचाल, नाही केली त्यांनी त्यांचं हित, तर ते सज्जन त्या पातळीवर राहतील, राहून देते, काय बिघडलं. सज्जनाला सुद्धा आनंदाने जगण्याचा अधिकार आहेच, पण माझं कल्याण होईल अशा पद्धतीचे जर माझं जीवन पद्धती असेल, जीवनशैली असेल. नाही समजलं जीवनशैली जीवन पद्धती ताई,
लाईफस्टाईल आत्ता कळत आहे. अशा पद्धतीची लाईफस्टाईल जर माझी असेल तर माझं जीवन आनंद रूप झाल्याशिवाय राहणार नाही. हे राजकारण निरूपण आम्हाला शिकवत आहे. आणि मग राजकारणाला रंगत येते. आणि इतकं सगळं होऊन सुद्धा सूत्रधार कळत नाही, कोण सूत्र चालवत आहे हे कळतच नाही. सूत्रधार कोणाला दिसत नाही. गुरुपौर्णिमा होती मुरुगुडला गुरुपौर्णिमा असताना गेलो, सूत्रधार कोण कळतच नव्हतं. सगळे शिस्तीने कामं करत होते, सगळे शिस्तीने कामं करत होते, पण सूत्रधार कोण कळतच नव्हतं. आपल्याकडे कार्य असू द्या, सूत्रधार पटकन लक्ष देतो, हेच मुख्य आहे कुटुंबामधले. आणि त्यांचा आवाज चढलेला असतो, असं करा, असं करा, हे करा, ते करा, असं करायचंय, तसं करायचंय, आवाज चढलेला असतो. त्याच्यानंतर देहाची हालचाल लग 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 अगदी लग बग लग बग, चालणं अतिशय घाईने, बोलण्यात घाई, चालण्यात घाई, कार्य करण्यात घाई, पटकन लक्ष देतो. नक्की हेच करतात. आपला डंका सगळीकडे, आपल्या डंका पिटवतो. बघा, थोडं ऑब्झर्व करा, लक्षात येतो की नाही घरचा करता माणूस कोण आहे ते. इथे लक्षातच येत नाही सूत्रधार कोण आहे. लक्षातच नाही आमचं सगळी सूत्र काका हलवत होती, आमच्या लक्षात नाही. काकांनी शिकवलं कार्य कसं करायचं. अशा पद्धतीचं राजकारण आम्ही सगळ्यांनी करावं. धावपेच नाही, सत्तेचं राजकारणचा स्पर्श नाही, फार महत्वाचं वाक्य काकांचं. असं करावं आणि जीवन आनंदाचं आयतन करावं. तिसरे दासबोधे गुरु शिष्य संवादे राजकारण निरूपण नाम समास 9वा. या ठिकाणी आजचा समास 9वा संपला. उद्या 19वा दशक आपण संपवतो आहे. मग एकच राहतो. उद्या बरोबर 8:30लाच आपण एकत्र येऊ आणि विवेक लक्षण निरूपण घेऊ. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी वहिनी. रामकृष्ण हरी. जय